शारदा म्हणजे नुसतीच रडकी रखुमाई नाहीये. तिला परिस्थितीमुळे की स्त्रियांना अतिशय बंदिस्त असं जीवन जे जगावं लागत होतं, तर त्याच्यामुळे ती आपल्या भावना तिने दाबलेल्या आहेत. दौऱ्यामध्ये खूपच जास्त शिकायला मिळायचं. मग काही काही गमती पण व्हायच्या. तिसऱ्या अंगामध्ये सगळा सीन हा पाऊणशे वयोमानपर्यंत तुफान म्हणजे विनोदानं तो फुललेला असायचा. सगळ्या जणी थट्टा करतात तेव्हा वल्लरी संभावित पण म्हणते, काय सगळ्या जणी तुझी हे करताय, भारी बाई आहेत चावट मुली नाही. आणि त्यावेळेला शारदा संतापून तिला म्हणते, आणि तू काय कमी आहेस, हे तिचं वाक्य असतं. एकदा दत्ताराम बापू होते. बापू म्हणाले, अगं त्यावेळेला शारदाला चिडून तिच्या कानफटात मारायची असते. मला इतका आनंद झाला की आपण मारायचीच कानफटात म्हणून. आणि विचारायला त्याला काही माहित नव्हतं की बापूंनी काहीतरी हिला सांगितलंय. आणि हे वाक्य सगळ्यांनी ऐकलं होतं. आणि अख्खी कंपनी त्यावेळेला तिथे आतमध्ये त्या विंगेत येऊन उभी होती. आणि तू काय कमी फाड कानफटात मारली आणि लता चिडली. तो अंक संपल्यावरती आमच्या दोघींचं तुंबड युद्ध झालं. सगळ्या हसतायत एकीकडे, आम्ही दोघी रडतोय. असा सुद्धा सीन झाला त्या. मंदाकिनी वल्लरी त्रिवेणी, मला अडवण्याचा तुम्ही घातला घाट. ते पहा गंपू म्हणजे आले. आता सोडा माझी वाट. चल तुंगा तू घे नको दारी होती तुळस, तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होते आई बाबांची तान्ही, एवढी आधी होते आई बाबांची टहाणी, मग झाले नारायण भटजींची राणी. अगं ती राहतेच कधी, तू केव्हा सांगतो. नवीन लग्न झालंय. मगापासून वाट बघू. खोटं नाही, खरंच. घेते घे. संगमेश्वरापासून काशीपर्यंत पेरला लसूण. संगमेश्वरापासून काशीपर्यंत पेरला लसूण. आणि मला घ्यायला आले भिकम भटजी पालखीत बसून. तुम्ही घ्या ना. मी मी घ्यायचं माझं. तुमचं जुन्या नावात जास्त मजा असते. मुरलेलं घेते. मग आमच्या लहानपणी बरं का, तुमच्या माझ्या लहानपणी 1 रुपयाला 500 ज्वारी बाजारात. 1 रुपयाला 500 ज्वारी बाजारात. आणि गोपू भटजींचं रूप अगदी हजारात. घे लवकर, आता लक्षात नाही. घे. एक पाय तळ्यात, जरा हळू, पाणी किती उडते. बरं घे. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. मोरू भटजी काढतात नेहमीच मला पुढ्या. चल मंदाकिनी, आता तू. काय तुम्ही एवढे सगळ्यांनी घेतलं नाव. तुला जायला असं म्हणतो. आणि उभं राहू ना, सांगीन जाऊ.
सोन्याचा पाऊस सोन्याचा पाऊस चांदीच्या धारा मधुकर भेटचे चालले माधुकरीला त्यांच्यावर कुणीतरी मखमली छत्र धरा मी घेते मी नाव घ्या आग्रह चाललाय आपल्या चैत्र गौरीच्या दिवशी तिकडचं नाव घेतलंय बरं का नाव घ्या आग्रह चाललाय आपल्या चैत्र गौरीच्या दिवशी आमचे वामन भटजी नको तेवढ्या हौशी आता आपण असं करूया वल्लरीने नाव घेऊ मी विसरते का नाव घ्यायचं हो म्हणजे बरोबर घेते ना ऐका असं नाव घेते ना की तुम्हाला घामच फुटला पाहिजे ऐका ऐकतो टाक तागाची मिशी वाघाची झाड झुमराचं लाकूड उमराचं काही चाफ्याची तुला जायचं छान वाचा रुखवत केला सासूबाईंकडे सासूबाई म्हणतात नाव घे तेच घेते काय घेऊ ना कुठपर्यंत रुखवत केला सासूबाईंकडे सासूबाई म्हणतात नाव घे हो हळदीनं भरल्या वाट्या कुंकवाला नाही तोटा वल्लरी आजच्या दिवसात संपणार माझा काही तुमच्यासारखा ढबू पैसा नाही चांगला खणखणीत रुपया आहे ऐकायचं की नाही कुठपर्यंत आलो तू नवीन घे चालेल जुना नको सासूबाई म्हणतात नाव घे हळदीनं भरल्या वाट्या कुंकवाला नाही तोटा रांगोळ्यांची आरास तुला आठवण दरवाजा उदबत्त्यांचा सुवास पांडला चंदनी पाठ वाढला सोन्याचे ताट असा केला पंक्तीचा थाट चांगलं वाटल्या डाळीचं केलं पिठलं पक्वानच येते वाटल्या डाळीचं केलं पिठलं त्यावर खोबरं घातलं किसून